एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग. नाशिकमधले खड्डे बुजवण्यासाठी सुरुवात. खड्ड्यांमुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू. राज्यामध्ये पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता. रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर घाटमाथ्यावरती मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. विदर्भामधल्या काही जिल्ह्यांमध्ये देखील जोर राहणार. उजनी धरणामधल्या विसर्गामुळे चंद्रभागेनं इशारा पातळी ओलांडली. पंढरपूर शहरामध्ये पूरस्थिती. नागरिकांचं सुरक्षित स्थलांतर. कोयना धरणामधून पाण्याचा विसर्ग. कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ. सांगलीच्या पलूस तालुक्यामधील दत्त मंदिरामध्ये शिरलं पावसाचं पाणी. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमध्ये 89.08% इतका पाणीसाठा. विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर 100% भरलं. राज ठाकरेंचा 9 ऑगस्टला एकदिवसीय रायगड दौरा. माणगावमधून होणार दौऱ्याला सुरुवात. मुंबई गोवा महामार्गाची देखील करणार पाहणी. येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे. मी म्हणलं आता आपण आपला चमत्कार दाखवावा लागेल. येणारा काळ हा आपलाच असेल. आता आपला चमत्कार दाखवावा लागेल. बीडमधल्या परळी इथल्या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांचं विधान. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये सुप्त संघर्ष. शहांना 2029च्या आधी पंतप्रधान व्हायचंय. दैनिक सामनाच्या रोखठोकमधून भाष्य. इथेनॉल मिश्रित E20 पेट्रोलवरून आम आदमी पक्ष आक्रमक. 4 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानावरती काढणार मोर्चा. 2 लाख सह्यांचं निवेदन मोदींना देणार असल्याची घोषणा. नशामुक्त युवा अभियान मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शुभारंभ. अंमली पदार्थांच्या व्यसनाविरुद्ध मोदींचा लढा. तरुणांशी आज विशेष संवाद.